संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष देणार आहेत। निकालाचं वाचन होण्यासाठी आता अवघे काही तास उरलेले आहेत। दुपारी 4 वाजल्यानंतर नार्वेकर निकालाचं वाचन सुरू करतील। निकाल वाचनादरम्यान निकालातले फक्त ठळक मुद्दे वाचले जाणार आहेत। त्यानंतर दोन्ही गटांना निकालाची सविस्तर प्रत देखील दिली जाणार आहे। त्यामुळे कुणाला दिलासा मिळणार आणि कुणाला धक्का बसणार हे आज स्पष्ट होणार आहे। विधानसभा अध्यक्ष नेमका काय निकाल देणार याकडे आता राज्यासह देशाचंही लक्ष लागलेलं आहे, कारण या निकालाचा परिणाम राज्यातल्या राजकारणावर देखील होणार असल्याचं बोललं जात आहे। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे आपलं साम टीव्हीवर। संपूर्ण देशाचं राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आजच्या निकालाकडे, कारण हा केवळ शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला मुद्दा आता उरलेला नाहीये, कारण या पुढची जी संपूर्ण राजकीय भूमिका असेल, राजकीय वाटचाल असेल राज्यासह देशाचीच, आणि मुळात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधानिक दृष्ट्या हा निकाल कसा येतो यावर देखील पुढचं भविष्य अवलंबून असेल। त्यामुळे हा निकाल कितपत महत्त्वाचा आहे सुषमाताई? आजचा निकाल निश्चितपणे महत्त्वाचा आहे। तो एक बेंचमार्क असेल सगळ्यांच्याचसाठी, कारण या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधलं जे फ्रिक्शन आहे त्या फ्रिक्शनवरही त्याचा परिणाम होणार आहे। किंबहुना भारतभरामध्ये खोक्यांचा आधार घेऊन भारतीय जनता पार्टीचं जे काही ऑपरेशन लोटसच्या नावाखाली तोडाफोडीचं राजकारण आहे त्याला राजमान्यता मिळेल की नाही मिळेल, त्यांच्या तोडाफोडीच्या राजकारणालाच खऱ्या अर्थाने काय म्हणता येईल कायद्याची अधिमान्यता द्यायची की नाही द्यायची, हे सगळं मला वाटतं आजच्या त्या बेंचमार्कवर ठरणार आहे। परंतु या निकालाबद्दल मला काय वाटतं तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, या निकालाबद्दल माझी झिरो उत्सुकता आहे। माझ्या मनात कुठलीही या निकालाबद्दल उत्सुकता नाही, या निकालाकडून माझ्या कसल्याही अपेक्षा नाहीत, या निकालावर माझा कुठलाही आक्षेप नाही, या निकालाबद्दल माझ्या मनात कसलीही हुरहुर, कुतूहल, काळजी असं काहीही कुठलाही भाव नाही आहे। कारण जस्टिस डिले इज जस्टिस डिनाई असं म्हणतात। ऑनरेबल सुप्रीम कोर्टने निर्देश देऊन सुद्धा ज्या अर्थी 13 ते 14 महिने श्री राहुल नार्वेकर यांनी या निकालासाठीची टोलवाटोलवी केली, यामुळे अपात्र ठरू पाहणाऱ्या आमदारांनी जवळपास सगळे अधिवेशन उपभोगून झालेले आहेत। अख्खी 5 वर्षाची टर्म त्यांनी उपभोगलेली आहे। 5 वर्षात जो काही आमदार निधी त्यांना खर्च करायचा असतो तो आमदार निधी सुद्धा त्यांनी मनसोक्त दोन्ही हातांनी उधळलेला आहे। त्यामुळे आता जरी काही निकाल लागला, समजा त्यातूनही काही लागलाच निकाल, तरी सुद्धा 22 जानेवारी राम मंदिराचा कार्यक्रम झाल्यानंतर आचारसंहितेचं बिगुल वाजेल। त्यामुळे त्या निकालाला तसा फार काही अर्थ उरत नाही। पण एक नक्की की हा निकाल हा येणाऱ्या बाकीच्या घटनाक्रमावरती बेंचमार्क म्हणून परिणाम करणारा असेल। सुषमाताई, तुम्ही एकीकडे म्हणताय निकाला संदर्भात उत्सुकता नाहीये, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टानं ज्या वेळेला विधानसभा अध्यक्षांची ट्रायब्युनल म्हणून निवड केली, सेपरेशन ऑफ पॉवर अंतर्गत विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात त्यांनी चेंडू टोलवला, त्यावेळी सुप्रीम कोर्टानं महत्त्वाची काही निरीक्षणं नोंदवली होती। एक महत्त्वाचा मुद्दा व्हीपच्या संदर्भात जो त्यांनी बजावलेला होता, ठाकरे गटाचा जो व्हीप आहे अर्थात राजकीय पक्षाचा व्हीप लागू होतो असं स्पष्ट शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं। या सगळ्या गोष्टींचा विचार विधानसभा अध्यक्षांनी आजच्या निकालामध्ये केलेला असू शकतो, या संदर्भात काय वाटतं? ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जे काही निरीक्षणं नोंदवली होती त्या निरीक्षणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षण हे होतं की विधिमंडळामध्ये किती आमदार किती खासदार आहेत यावर पक्ष किती दुर्बल किंवा किती सबल हे ठरत नाही। मुळात विधिमंडळाच्या संख्याबळावरती पक्ष ठरत नाही, तर पक्ष संघटनात्मक बांधणीवर ठरतो। संघटनात्मक बांधणीचा पक्ष आमच्या बाजूने आहे हे एका अर्थाने ऑनरेबल कोर्टाने मान्य केलं। दुसरी ऑनरेबल कोर्टाने नोंदवलेलं जे निरीक्षण होतं त्या निरीक्षणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की संघटनात्मक पक्षाचा व्हीपच कायदेशीर व्हीप म्हणून मान्य केला जाईल। याचा सरळ साधा अर्थ असा आहे की संघटनात्मक पक्ष म्हणून सन्माननीय सुनील प्रभू साहेबांचा जो व्हीप आहे तो व्हीप कायदेशीर आहे हे ऑनरेबल कोर्टाने मान्य केलेलं। याचाच दुसरा अर्थ असा आहे की गोगावलेंचा जो व्हीप आहे हा गोगावले यांचा व्हीप बेकायदेशीर आहे असंही मान्य केलेलं। आता साधा प्रश्न आहे, म्हणजे जे आपण जे सूत्र सांगत असतो गणिताचं, इफ ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, इट मीन्स दॅट ए इज इक्वल टू सी असतं। ज्या अर्थी श्रीयुत गोगावले साहेब यांचा व्हीप हा बेकायदेशीर आहे असं सांगितलं जातंय, तर त्या व्हीप ने जे काही आदेश काढले होते
त्या आदेशाने जे आमदारांनी मतदान केलेलं आहे, मग ते मतदान अध्यक्ष निवडीचं का मतदान असेना, गोगावले यांच्या व्हीपने अध्यक्ष निवडीचं जे मतदान केलं ते मतदान सुद्धा बेकायदेशीर ठरतं, घटनाबाह्य ठरतं आणि या अर्थाने त्या मतदानातून निवडलेले अध्यक्ष सुद्धा बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरतात. अशा घटनाबाह्य अध्यक्षांनी दिलेला निकाल आपण किती मनावर घ्यायचा हा सुद्धा पुन्हा संशोधनाचा प्रश्न आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही जसं म्हणालात की ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक पॉवर दिली आणि सांगितलं की हा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. म्हणजे विधानसभा अध्यक्ष हे नुसते आमदार नाहीयेत, ते नुसते अध्यक्ष नाहीयेत, तर ते एका महत्वाच्या ट्रायब्युनलचे प्रमुख आहेत. न्याय देणाऱ्या खुर्चीवर बसलेल्या त्या एका पाचामुखी परमेश्वर जे आपण म्हणतो त्या जजच्या खुर्चीत ते बसलेले आहेत. असं असताना निकालाला अवघे 70-72 तास उरलेले असताना त्यांनी जे दोन पक्ष या केसमध्ये गुंतलेले आहेत त्यातल्या एका पक्षाच्या प्रमुखाला, मी ते मुख्यमंत्री हा उल्लेख टाळते, त्या एका पक्षाच्या प्रमुखाला जाऊन त्यांनी भेटणे हे कितपत योग्य आहे. भलेही ते कुठल्याही कामासाठी गेले असतील नसतील, परंतु यामुळे प्रतिपक्षाच्या मनात शंका निर्माण होण्याला जागा असते. प्रतिपक्षच काय, नार्वेकरांच्या या कृतीमुळे संबंध महाराष्ट्राच्या जनतेमध्ये शंकेचे काहूर माजले हे कुणीही डिनाय करू शकत नाही. गेल्या 72 तासात अनेक वृत्तवाहिन्यांनी जे काही एक्झिट पोल घेतले होते की वेदर नार्वेकर इज करेक्ट ऑर नॉट, की नार्वेकरांची ही जी कृती आहे ती चुकली आहे की नाही, तर त्यावर मोर दॅन 85% लोक असं म्हणतात की नार्वेकरांचं अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे चुकीचं आहे, अयोग्य आहे. मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेची ही प्रतिक्रिया जास्त बोलकी आहे. आणि निश्चितच त्यामुळे सुषमाताई संपूर्ण महाराष्ट्रातली जनता देखील या निकालाची आणि या संपूर्ण सत्ता संघर्षाच्या निकालासंदर्भात काय महत्त्वाचा निर्णय येतो याकडे संपूर्ण देशासह राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी जोडला गेलात त्यासाठी धन्यवाद.